एखादं महामंडळ मागितलं आणि ते मला मिळालं नाही म्हणून मी नाराज झालेलो नाही, परंतु पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते केलं पाहिजे अशी भावना होती आणि ते केलं जात नव्हतं, म्हणून मी माझी ही भावना जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकानंतर चालू झालंय, त्याच्या पहिले असं कुठं नव्हतं. प्रत्येकाला प्रत्येक बैठकीमध्ये समाविष्ट केलं जायचं, प्रत्येकाला काही जबाबदारी देण्यात यायची, सगळीकडं प्रत्येकाचा सन्मान राखला जायचा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पश्चिमचे आमदार आणि सध्याचे राज्याचे मंत्री संजय शिरसाट ज्यावेळेस पश्चिममधून उभा होते आणि त्यानंतर त्यांनी आमदारकी जे विजय झाला होता आणि पहिला हार त्यांचा विजय त्यांच्या गाड्यामध्ये घालणारे सध्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश जंजाळ सध्या हे नाराज आहे. आणि आपण जर पाहिलं तर परत नाराजीची तुमची सगळ्याकडं माध्यमावर बातम्या येत आहे. आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस ते विजय झाले होते आणि त्यांनी विजय झाल्याच्या नंतर सर्वात पहिला हार जो होता तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये घातला होता, मात्र तुम्ही आता त्यांच्या विरोधात नाराजी तुम्ही व्यक्त करताय. नाही, मी त्याच्या विरोधात म्हणण्यापेक्षा मी जी पक्षाची कार्यपद्धती आहे त्याच्यावर मी नाराज होतो, असमाधानी होतो. कारण शेवटी पक्ष म्हणून जेव्हा आपण काम करतो आणि पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून या जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी जेव्हा माझ्याकडे आहे आणि समोर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्या माध्यमातून ज्या बैठका घेतल्या जातात, त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने 2.5 वर्ष जेव्हा पक्ष संकटामध्ये होता किंवा पक्ष नवीन बांधणी त्या ज्या वेळेस करत होता त्यावेळेस काम केलेले कार्यकर्ते ज्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला प्रचंड मताधिक्य त्या ठिकाणी मिळवून दिलं आणि हे मिळवत असताना त्यांनी अनेक लोकांना अंगावर घेतलं. म्हणजे अक्षरशः बूथवर त्या काळामध्ये मारामाऱ्या झाल्या, अनेक आरोप आमच्यावर झाले, आम्हाला अनेक वाईट शब्द आमच्याबद्दल बोलून आम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्यावेळेस संघर्ष करायचा होता तेव्हा हे सगळे कार्यकर्ते आपल्यासोबत होते. परंतु आता ज्या कार्यकर्त्याच्या निवडणुका लढण्याची ज्यावेळेस वेळ आलेली आहे त्यावेळेस असं दिसतंय की त्यांच्यावर कुठंतरी अन्याय होण्याची शक्यता आहे, कुठंतरी त्यांना बाजूला केलं जात आहे, कुठंतरी त्यांच्यावर कोणीतरी आणून लादलं जात आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी माझी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि ही भूमिका फक्त आणि फक्त पक्षाच्या बळकटीकरणासाठी आहे. याच्यामध्ये माझा स्वतःचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. मी स्वतःसाठी कोणताही निधी मागितलेला नाही, मी काही DPDCचा निधी मागितला नाही, मला दिला नाही म्हणून मी नाराज झालेलो नाही, किंवा मी एखादं महामंडळ मागितलं आणि ते मला मिळालं नाही म्हणून मी नाराज झालेलो नाही. परंतु पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते केलं पाहिजे अशी भावना होती आणि ते केलं जात नव्हतं, म्हणून मी माझी ही भावना जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. ही तुम्ही तुमच्या आता तुम्हाला ही अक्षरशः म्हणजे तुमची भावना तुम्हाला व्यक्त करण्याची तुमच्यावर वेळ आलेली आहे. मात्र पण आपण जर पाहिलं तर हे निवडणुका पूर्वीपासून सुरू होतं का त्याच्या अगोदरपासून का निवडणुकीपूर्ण झालं? नाही, हे लोकसभा विधानसभेच्या निवडणुकानंतर चालू झालं आहे. त्याच्या पहिले असं कुठं नव्हतं. त्यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्याला बोलवलं जायचं, त्याच्याशी बोललं जायचं, त्याचा सन्मान राखला जायचा, प्रत्येकाला प्रत्येक बैठकीमध्ये समाविष्ट केलं जायचं, प्रत्येकाला काही जबाबदारी देण्यात यायची, सगळीकडं प्रत्येकाचा सन्मान राखला जायचा. परंतु निवडणुका झाल्यानंतर काही व्यस्ततेच्या कारणामुळं किंवा आणखीन काही कारण त्याच्या मागचा असू शकतो, कुठंतरी एक दुरावा निर्माण झालेला आहे आणि तो दुरावा खऱ्या अर्थाने पक्षासाठी घातक ठरणार आहे. पण आम्ही सध्या बऱ्याच वेळेस बघितलेला आहे ज्यावेळेस मंत्री महोदयांचा ताफा जायचा, पण त्या ताफ्यामधून तुम्ही दूर असायची, दूरच नेहमी तुम्ही आम्हाला दमादमाने पाहायला मिळाले. म्हणजे तुम्ही स्वतःहून दमादमाने दूर झालेत का तुम्हाला दूर करण्यात गेलंय? कसं असतं, एखादा नेता जोपर्यंत आता ते मंत्री नव्हते तेव्हा मी नेहमी त्यांच्यासोबत असायचो, तेव्हा त्यांच्याकडे एवढी गर्दी नव्हती किंवा त्यांच्याकडे वेळ होता. ते मंत्री झाले, आता त्यांना भेटणारे अनेक लोक आहे, महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, त्यांना येणाऱ्या लोकांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे, पक्षामध्ये अनेक लोक आलेले. म्हणजे प्रत्येक वेळेस आपणच त्यांच्यासोबत राहावं असं काही मला असं वाटतं योग्य नाही. प्रत्येकाला संधी दिली गेली, त्याच्यामुळे मी थांबलेलो. असं काही पालकमंत्र्याच्या दृष्टिकोनातून राजेश जंजाळ एवढे छोटे झाले काय, म्हणजे त्यांना लक्ष नाही होणं असं म्हणतंय? पालकमंत्र्याच्या दृष्टिकोनातून मी छोटा झालो नाही, पालकमंत्र्याच्या दृष्टिकोनातून मी मोठा आहे. मी स्वतंत्र कुठंतरी जाऊन काहीतरी करू शकतो, त्याच्यामुळे त्यांनी मला पक्षाच्या कार्यक्रमासाठी मोकळं सोडलेलं आहे. परंतु जे लोक खऱ्या अर्थाने, आता कसं असतं माहिती आहे का, एखादा माणसाच्या अंगावर जबाबदारी नसते तेव्हा ठीक आहे, आम्ही सोबत फिरत होतो, आम्ही उद्घाटनाला जात होतो, अनेक कार्यक्रमाला मी सोबत राहत होतो. परंतु आता ते पालकमंत्री झालेले आहे, आता पदाधिकाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे, त्यांच्याकडे येणारी गर्दी वाढलेली आहे आणि प्रत्येकाची अपेक्षा आहे की आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, आपलं त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे, आपण त्यांच्याशी एकटं बोललं पाहिजे. अशा काळामध्ये तिथं बसून राहणं हे मला योग्य वाटत नाही. तुम्ही आता म्हणलात भाऊ की एवढं मला मोकळं सोडून दिलेलं आहे, पण एवढं मोकळं सोडलं की त्याने असं काल असं थेट म्हणले की त्याने ज्या पक्षात जायचं त्या पक्षात जावं, एवढं मोकळं सोडलंय का लगे?
हे बघा, आता ते तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून मी ते बघितलं की ज्याला जिथं जायचं असेल त्यांनी जावं, त्याला जिथं जायचं असेल त्यांचं म्हणणं या ठीक आहे ना. आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ज्याला जिथं जायचं असेल तर कोणाकडे लेखी परवानगी मागून जाणार नाही. ज्याला थांबायचं असेल तो परवानगी कोणाची घेऊन थांबणार नाही. ज्याचं त्याचं ते स्वातंत्र्य आहे. परंतु खऱ्या अर्थानं माझी भावना जी आहे ती जाण्याची किंवा येण्याची नव्हती. माझी भावना फक्त पक्ष बळकट करून ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पडत्या काळामध्ये साथ दिलेली आहे त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची माझी भावना आहे. विसरले थोडक्यात. हा, ते विसरले का लक्षात ठेवलं ते मला सांगता येणार नाही. परंतु मी भावना हीच व्यक्त करतोय की ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी उन्हातानात प्रचार केला ना, ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने उपाटाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जाऊन भिडला ना, ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रत्येक बूथवर जाऊन मतदान मिळवून दिलं ना, ज्या कार्यकर्त्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्याची क्षमता आहे ना, तुम्ही त्याला ताकद द्या. ते केवळ बोलता बोलता असे बोलले की नंदकुमार घोडेले असेल किंवा विकास जैन असेल, हे जे होते म्हणजे यांच्यामुळं तुमची घुसमट होती आणि हे चेहरे तुम्हाला नको आहे म्हणतात. ते असं म्हणून दाखवलं, ते बोलून दाखवलं. एक तुम्हाला गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मी याच्या पहिले सुद्धा जिथं पक्षात काम करायचो तेव्हा पण मी त्यांच्यापेक्षा मोठ्या पदावर होतो. मी युवासेनेचा उपसचिव होतो महाराष्ट्राचा. त्यांच्यामुळं माझी घुसमट व्हायला ते काही माझ्या प्रभागात नाही आहे किंवा त्यांच्याकडं संघटनेचं असं काही पद नाही आहे. जर विकास जैन सोडले तर बाकी दुसऱ्यांकडं संघटनेचं शहराचं असं काही. आतापर्यंत आम्ही जे बघितले राजेंद्र जंजाळ जे होते हे शिरसाटांची सावली होती. ही सावली सगळी उभा राहायचे, मात्र ती सावली दुसरी कोणी घेतली असं दिसतंय. नाही, सावली दुसरी घेण्याचा, सावली प्रत्येकाची असते, दुसऱ्याची सावली होऊ शकत नाही आणि दुसऱ्यांनी घेण्याचा प्रश्नच नाही आहे. माझं मुळात म्हणणं मी पहिले सांगितलं की जेव्हा गर्दी झाली म्हणून मी थांबलो की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. जर मला असं वाटलं असतं तर मी तिथं जाऊन बसलो असतो. मला कोणी म्हटलं नसतं की तुम्ही सारखं आम्हाला बसायचं म्हणून. आणि मुळात या लोकांनी जे नावं घेतले ना, जे 4-5 नावं घेतले ते मी घेऊ इच्छित नाही, परंतु त्यांनी जे नाव घेतले ना, हे सगळे लोक त्यांची विधानसभा झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड त्रास दिल्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षात ते होते तिथे निवडून येण्याची त्यांची शक्यता नाही आहे. त्याच्यामुळं परत निवडणुकीमध्ये उभं राहण्यासाठी एक स्वार्थापोटी ते या ठिकाणी आलेले. त्यांचं एवढं प्रेम होतं यांच्यावर किंवा त्यांचं प्रेम होतं तर त्यांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीतच त्यांच्यासोबत यायला पाहिजे. स्वार्थापोटी प्रामाणिक कार्यकर्त्याला दूर केलं, म्हणजे प्रामाणिक सहकार्याला दूर केलंय. ते स्वार्थापोटी आले. मी बाकीच्या प्रामाणिक बद्दल मला आता बोलायचं नाही, पण ते स्वार्थापोटी आले आणि त्यांच्याबद्दल मला राग लोभ असं काही असण्याचं कारणच नाही. शेवटी काल तुमचा जो नाराजी जी आहे तर तुम्ही काल भेट घेतलेली आहे, त्या भेटीनंतर काय ठरलंय तुमचं? कारण की श्रीकांत शिंदे येणार आहे का, हे सगळे करणार आहे का? कारण ही जबाबदारी दिली आहे मला. शिंदे साहेब निश्चित या ठिकाणी येणार आहेत. नगरपालिका नगर परिषदच्या निवडणुका झाल्यानंतर पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी पदाधिकारीशी ते बोलणार आहेत आणि निश्चित या ठिकाणी पक्ष संघटन बळकट कसं होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात कशा येतील यासाठी ते या शहरामध्ये तळ टोकतील आणि निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगली परत संघटनेला उभारी या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा आहे. तुमचा बी प्रश्न सुटेल? माझे प्रश्नच नाही आहे. मी सांगतोय की हे प्रश्न माझे नाहीच आहे, हे प्रश्न सामान्य कार्यकर्त्याचे. फक्त एवढंच आहे की त्यांचा नेता म्हणून, जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या भावना मी व्यक्त करतोय. नक्की. जर या ठिकाणी जी माझी सध्याची चर्चा जी आहे ही चर्चा फक्त चर्चाच आहे, मी कुठेही जाणार नाही. मात्र सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे, हे जे सध्या मंत्री महोदय आणि पालकमंत्री जवळ जे आलेले स्वार्थापोटी आलेले, या स्वार्थापोटी दुसरं म्हणायचं नाही, मात्र हे सगळे जे आले स्वार्थापोटी आहे असा देखील टोला यावेळी त्यांनी लागवण्यात आलेला आहे. story.com साठी मी देवदरे, छत्रपती संभाजीनगर.